मी आणि राजू दोघे पण खूप चांगले मित्र होतो. शाळेपासून आम्ही जे एकत्र होतो ते सर कॉलेजपर्यंत आम्ही एकत्र होतो. त्यामुळे आम्ही खूपच जवळचे मित्र होतो. माझे त्याच्याकडे सततचे येणे जाणे होते. त्याला एक बहीण पण होती. तिचे नाव सोनाली होते. ती आमच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान असेल. ती पण मला चांगली ओळखत होती आणि त्यामुळे माझे व तिचे संबंध पण तसे चांगलेच होते. सोनाली जरी माझ्या मित्राची बहीण असली तरी ती खूप चालू मुलगी होती हे मला माहीत होते. तिच्या शरीराचा पुरेपूर उपयोग ती करून घेत होती. ती दिसायला तर काय विचारूच नका अशी देखणी होती. तिचे ते सरनाक, गोरा पान वर्ण, सरनाक आणि 5.5 फूट उंची हे सगळेच कसे एकदम मस्त मस्त होते. तिची छाती बघून मीच नव्हे तर कॉलेजमधील सगळीच मुले वेडी होत असत. तिचे ते मांसल लुसलुशीत गोलाकार उरोज बघून माझा सोटा नेहमी व करू लागत असे. लेगिन्स मधून दिसणाऱ्या तिच्या गच्च मांड्या बघून त्यात तोंड घालून निवांत घुसत बसावे असे मला नेहमी वाटत असे. तिच्या फिटिंगचा ड्रेस जर का असेल तर मग तिच्या गांडीचा आकार काही विचारूच नका की तो कसा दिसत असे. ते तिचे ते गोलाकार नितंब बघून सगळेला टपकावत असत. अशी ही सोनाली माझ्याशी खूप जवळीक करून बोलत असे. तिची माझ्याकडे बघायची नजर खूपच वेगळी होती. ती वेगळी म्हणण्यापेक्षा ती जास्त मादक होती असे मला वाटत असे. ती बोलताना नेहमी माझ्या पुंटकडे म्हणजे माझ्या सोट्याकडे बघून बोलत असे आणि त्यामुळे तर मी पण तिच्याकडे नंतर छातीकडे बघून बोलायला चालू केले होते. ती खूपच सेक्सी मुलगी होती. आम्हाला दोघांना पण एकाच शहरात नोकरी मिळाली. पण त्यात मजा एक अशी झाली होती की राजूचे काम विदेशी कंपनीचे होते आणि त्यामुळे त्याला रोज नाईट ड्युटी असत असे व मात्र दिवसा काम करत असे. त्यामुळे घरात आमच्यातील एकच जण नेहमी असे. दिवसा राजू आणि रात्री मी. सोनालीने पुढील शिक्षणासाठी म्हणून आम्ही जिथे जॉब करत होतो त्याच शहरात ॲडमिशन घेतले होते. ती अर्थातच त्यामुळे आमच्या फिटवर राहणार होती. ती आली पण आणि बघता बघता सेट पण झाली. तिच्या बरोबर मी आता खूप वेळ घालवू शकत होतो. तिच्या शरीराला मी पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तितका वेळ माझ्या नजरेने ठोकून काढू शकत होतो. राजू संध्याकाळीच ऑफिससाठी जात असे आणि त्याच वेळी मी ऑफिसवरून येत असे. त्यामुळे रात्रीचे जेवण मी व सोनाली दोघे एकत्र घेत असू. तिला ते शहर काहीच माहीत नव्हते आणि त्यामुळे संध्याकाळी ऑफिसवरून आलो मी की तिला घेऊन रोज एके ठिकाणी फेरफटका मारून येत असे आणि ते राजूला पण माहीत असे. पण मी असल्याने तो बिनधास्त होता. आम्ही जसे जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवू लागलो तसे मी व सोनाली जास्तीत जास्त जवळ येऊ लागलो. ती रोज रात्री झोपताना शॉर्ट घालून झोपत असे आणि जेव्हा राजू असे तेव्हा मात्र ती नेहमी फुल ड्रेस घालून झोपत असे. हा तिच्या वागण्यातील बदल मी पुरेपूर ओळखला होता. त्या दिवशी मी आणि ती दोघेच होतो नेहमीप्रमाणे. तिने नवीन शॉर्ट घातली होती. ती खरोखरच इतकी छोटी होती की त्यातून तिची जांघ पूर्णपणे दिसत होती. तिच्या जांघेच्या इथे असलेला कमालीचा गोरेपणा बघून मी पुरा पागल झालो होतो. तिच्या मांड्यांकडे मी रोखूनच बघू लागलो होतो. तिला पण ते लक्षात आले होते आणि तरीही ती जास्तीत जास्त मला कसे दिसेल हेच बघत होती. तिचा टॉप पण तसाच होता. मोठ्या ग्याचा तो टॉप तिच्या भरदार छातीचे पुरेपूर प्रदर्शन करत होता. ती काही ना काहीतरी कारण काढून मुद्दाम खाली वाकत होती आणि मला तिच्या छातीचे दर्शन देत होती. खूप वेळ तिचा हा डाव चालू होता. मी काही धाडस मात्र केले नाही आणि मग आम्ही दोघे पण जेवण करून झोलो. मी माझ्या रूममध्ये आणि ती तिच्या असे झोपत असे. आम्ही साधारण रात्रीचे 12:30 वाजले असतील. मला पाणी पाहिजे होते म्हणून मी उठलो आणि बाहेर किचनमध्ये येऊन पाणी पिऊ लागलो.
परत जाताना मला तिच्या रूम मधून कसला तरी आवाज येऊ लागला. आह 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 असा तो आवाज होता आणि त्यामुळे मी हुच तिच्या रूमचा दरवाजा उघडून आत काय दिसते ते बघू लागले. आत मी डोकावून बघताच मी वेडा झालो. आत सोनालीने तिचे दोन्ही पाय फाकवले होते. समोर लॅपटॉप मध्ये ती काही तरी बघत होती. तिचा हात तिच्या शॉर्ट मध्ये होता आणि ती तिची योनी चोत होती. म्हणजेच ती हस्तमैथुन करत होती.